तुमसरमध्ये खूप सुंदर प्रचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण 12 प्रभागामध्ये आमचे 25 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून मागच्या 8 दिवसापासून सतत करत आहोत। तेव्हापासून तेव्हापासून आम्ही कुठेतरी थांबलो नाही। दर दिवशी एक एक प्रभाग आम्ही घेत असतो। आज प्रभाग 5 मध्ये आमच्या दोन्ही नगरसेवक पाल्याभाऊ दिसते आणि पुढे जाईल यांच्यासोबत आज पूर्ण प्रभाग घेतलो आम्ही आता। आणि सुंदर वातावरण आहे, चांगला वातावरण आहे। लोक भारतीय जनता पार्टीला मत देण्याकरता तयार आहेत। फक्त त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या आशीर्वाद देण्याचं काम आमचं सुरू आहे। मागच्या 5 वर्षामध्ये जेव्हा मी नगराध्यक्ष होतो तो कार्यकाळ खूप सुंदर आणि चांगला गेला। त्याच्यामध्ये 2 वर्षाचा करोना काळ सुद्धा होता। त्या पिरियड मध्ये इतके विकासाचे कामं केले की या नगर परिषदेला 150 वर्ष झाले। त्या 150 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीच एवढे विकासाचे कामं झाले नव्हते तेवढे मी मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केले। शिक्षण क्षेत्र असेल, वेगवेगळे विकास कामं असतील, सगळं समाजाचे समाज मंदिर असतील, नगर परिषदची बिल्डिंग असेल किंवा आपलं एज्युकेशन करिता मोठ्या प्रमाणात मोठी सुंदर आपण एक वास्तू बांधली आंबेडकर नगरमध्ये, अभ्यासिका बांधली, हे असेल पाणी पुरवठा योजना असेल, असे भरपूर मोठे विकासाचे कामं तुमच्या शहरात केले। त्याचाच परिणाम आहे की लोक आज आपल्याला प्रतिसाद देत आहेत। आणि मागच्या 5 वर्षामध्ये कुठेही माझ्या कार्यकाळामध्ये मी आमचे नगरसेवक आणि माझ्या माध्यमातून कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, तर लोकांना सहकार्य केलं आणि लोकांचा आशीर्वादच घेतला। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सत्तेमध्ये 100% बसणार आहोत। आज राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि डबल इंजिन सरकार ऑलरेडी सुरू आहे। आणि आमचा जर ट्रिपल इंजिन लागला तुमसरचा 100% लागणार आहे। माझा विजन येणाऱ्या काळामध्ये तुमसरला स्मार्ट सिटी बनवण्याचा आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं आहे। तुमसरची हद्दवाढ झाली, हद्दवाढ मिस केली। आधी तुमसरचा जो क्षेत्रफळ होता त्याच्यापेक्षा डबल क्षेत्रफळ झाला। त्याच्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्याकरता कुठेतरी जागा उपलब्ध झाली। शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर इंजिनिअरिंग कॉलेज आणायचे असेल, मेडिकल कॉलेज आणायचे असेल तर आधी जागा उपलब्ध नव्हती। आता ते तुमसरच्या क्षेत्रफळ वाढल्यामुळे, हद्दवाढ झाल्यामुळे, जागाची उपलब्धता असल्यामुळे आपण मार्केट सुद्धा हलवणार आहोत, मोठा मार्केट सुद्धा करणार, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज करणार, शिक्षण क्षेत्रात भर देणार आणि औद्योगिक क्षेत्रात सुद्धा भर देणार। स्मार्ट सिटी बनवण्याचा माझा संकल्प आहे। स्मार्ट तुमचं तेव्हाच बनेल जेव्हा सगळ्याच्या हाताला रोजगार मिळेल, शिक्षण क्षेत्रात भरारी होईल आणि सगळ्या क्षेत्रात आपण समोर जाऊ, तरच त्याला स्मार्ट तुमचं म्हणण्यात येईल। आणि ते माझे संकल्पना आणि ते मी पूर्ण करणार। क्रमांक 5 आणि ते कशा प्रकारचा विकास समर्थन घडवणार आहे? निश्चितच हा तुमचा मध्यभाग आहे आणि याच्यामध्ये आमचे दोन्ही नगरसेवक माझ्यासोबत 100% निवडून येणार आहेत। या प्रभागामध्ये आता फिरल्यानंतर छोटे मोठे प्रॉब्लेम्स मला आढळून आले, सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणार। चांगला हा प्रभागाला सुंदर करण्याचं काम करणार। ज्या गल्लीमध्ये कुठेतरी छोट्या नाल्या वगैरे राहिल्या असतील, रस्ते आता पाणी पुरवठ्यामध्ये थोडे विस्कळीत झालेत, ते सुद्धा दुरुस्त करून चांगला हा प्रभाग करण्याचं आम्ही काम करणार। जनतेला काय एक विनंती, काय एक आव्हान आहे? त्या जनतेसमोर माझं एकच आव्हान आहे की आपण कुठेतरी भूल थाप्यावर जाऊ नका। आम्ही साधारण घरचे लोक आहोत आणि साधारण मत मागणारे लोक आहोत। मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळ आमचा पहा की एवढा विकासाचं काम कोणीच केले नव्हते। आणि समोरचं विजन घेऊन कालच मी बावनकुळे साहेब, परमेजी फुगे साहेब, सुनीलजी मेंढे साहेब आले होते। त्यांच्या हातून माझ्या संकल्पनेचा विमोचन झाला आणि माझ्या संकल्पामध्ये सगळं लिहिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण महिला वर्ग असेल त्यांना कशी मदत करणार, युवा वर्गाला कशी मदत करणार, बेरोजगार लोकांना कशी मदत करणार, असा पूर्ण संकल्प माझा तयार आहे। निश्चितच माझी आग्रहाची विनंती आहे तुमसर वासियांना की भरपूर लोक पैशाच्या बळावर इलेक्शन लढत आहेत, पण आम्ही साधारण लोक आपल्याला मतं मागतो। भारतीय जनता पार्टीच्या विचारधारावर चालणारे आम्ही लोक आहोत। कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही, कुठल्याही साधारण लोकांना त्रास देणार नाही। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण आम्हाला आपल्या आशीर्वादाची मतं द्या आणि निवडून द्या परत एकदा नगराध्यक्ष म्हणून आणि संपूर्ण 25 नगरसेवक म्हणून असा आशीर्वाद दिला तर निश्चितच त्यांच्या जेवढ्या अपेक्षा त्यांच्यावर खरा उतरण्याचं मी काम करणार। एवढा निश्चित या जनतेच्या तुमच्या जनतेला मी अपील करतो, आपल्या मार्फत त्यांच्या आशीर्वादाची मतं मागतो। मला काय सांगणार आपल्या उमेदवारी प्रभाग क्रमांक 5 ते उत्साहाची लाट आहे आणि जी जनता आहे
कुठेतरी आपण नगरसेवक व्हावं यासाठी जगत आहे, काय सांगणार? त्याचं काही नसतं. एक बघा कसं असते, आम्ही काही राजकारणी नाही, आम्ही नगरसेवक नाव असतो ना, आम्ही सेवक म्हणूनच यांचे काम करून यांना आमच्यावर विश्वास आहे की हे सेवक म्हणूनच समर्पण काम करतील. आज आपण घरोघरी जाऊन रॅलीमध्ये, आज घरोघरी जाऊन आशीर्वाद मागताय. काय लोकांची काय समस्या समोर येते आहे आणि त्याचे निराकरण आपण नगरसेवक बनल्यानंतर कशा प्रकारे करणार आहोत? जसं आम्ही नगरसेवक बनल्याच्या नंतर आम्ही हा जसं आता चाललो तसं नंतर पण जाऊ. ठीक आहे की रोज तर जाणं पॉसिबल नाही, पण आम्ही आठवड्यातून एकदा सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचू. जनतेला काय एक मागणं आहे, काय एक विनंती आहे? जनतेला तीच विनंती आहे की प्रभाग क्रमांक 5 चे दोन्ही उमेदवार नीताताई, मी आणि आमचे अध्यक्ष साहेब प्रदीपजी पडोळे व तुमचे सर्व 25 नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने निवडून मला आशीर्वाद द्या. ते काय सांगणार? आपण फिरत आहात, आज अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा आपल्या प्रभागाने फिरत आहेत. काय वाटत आहे, कसं कशा प्रकारचा अनुभव येतो? अनुभव चांगलाच होत आहे आता, कारण सगळे जण म्हणजे पॉझिटिव्ह वाटत आहे आम्हाला इलेक्शन आम्ही जिंकू म्हणून. आता ते सर्व त्यांच्या हातात आहे, मायबाप आहेत ते आमचे आता सध्याचे. जनतेला काय एक विनंती आहे? जनतेला हीच विनंती आहे, हात जोडून कडकडची प्रदीप भाऊ आणि मला तिघांना एक प्रचंड बहुमताने भरपूर मतदान करून द्या.